आतापर्यंत नवऱ्यानं पण मला एवढं रडवलं नाही, तेवढं मला त्याने रडवलं. कुणी रडवलं चला सांगते. तर इथं सकाळची सुरुवात खूप छान झाली होती. मी योगा करत बसले होते आणि आता कोणी मला हसायचं नाही, कारण आपलं वजन जास्त आहे आणि तेच कमी करण्याची इथे तयारी चालू होती. अर्ध्या तासाने मेथी वॉटर पिऊन बिल्डिंगच्या खाली वॉकिंगला गेले. छान कोवळं ऊन घेतलं आणि नंतर घरी येऊन पटापट इथं स्वयंपाकाला लागले. मिस्टरांचा टिफिन रेडी करून दिला. सकाळी योगा केल्याने माझा मूड पण खूप फ्रेश होता आणि मी सगळी कामं खूप मनापासून करत होते. स्वयंपाक बनवून किचन मधलं सगळं आवरून झाल्यानंतर मी इथे गॅलरी क्लीन करायला घेतली. आता तुम्हाला पुढे समजेलच की मला कोणी रडवलं ते. गॅलरी झाडून घेतली आणि पाण्यात लिक्विड टाकून ते पाणी सगळं गॅलरीमध्ये ओतलं ना, तसा एक उंदीरच बाहेर आला आणि मी गॅलरीतून जीव मुठीत धरून खूप जोराने ओरडत पळत सुटले आणि मिस्टरांना लगेचच बोलवून घेतलं आणि ते आले पण आणि ते उंदराला घालवत होते. तोपर्यंत मग मी इकडे फरशी पुसून घेतली. उंदराला बघून मी एवढी रडले, रडून रडून माझं रक्त आटलं. दिवसा उजेडा मला चंद्र सूर्य तारे सगळेच दिसले. बाकी काही नाही. घरात येऊन उंदराने नासधूस केली असती तर याच भीतीने. माझ्या डोक्याच्या शिरा पण हल्ल्या होत्या. त्याच शिरांना शांत करण्यासाठी दुपारी असं मस्त पोटभर जेवण केलं. तर आज या उंदरानेच मला खूप जास्त रडवलं. पुढे मी काही जास्त शूटच नाही केलं. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.